श्री क्षेत्र आळंदी येथे भक्त निवास उभारणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणापूर्ती। भक्त निवासासाठी 25 कोटींचा निधी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंती उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती घोषणा। भक्त निवास उभारणीसाठी पहिला टप्पा म्हणून 10 कोटीचा निधी मंजूर। अध्यादेश पारित। देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे निधी मंजुरीचा अध्यादेश सुपूर्त। अवकाळी पावसामुळे महावितरण कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे खेड आणि मावळ तालुक्यात नुकसानीमुळे 64 लाखांचा फटका। कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांची माहिती। खेड विभागाअंतर्गत हाय टेन्शनच्या 25 विद्युत खांबांचे नुकसान, तर घरगुती ग्राहकांसाठी वीज पुरवठा करणारे 201 खांब कोसळून 21 लाखाचा फटका। जमिनीखालील विद्युत केबललाही बसला फटका। राजगुरुनगर उपविभागातील वाडा, कडूस, पाईट, राजगुरुनगर शहर आणि ग्रामीण सेक्शन मध्ये 12,64,000 रुपयांचे नुकसान झाल्याची उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे यांनी दिली माहिती। भामा आसखेड धरण क्षेत्रातील पाईट परिसरात अंगावर वीज पडून मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत। मृत संतोष खांडवे याच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांचे अर्थसहाय्य। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने 2 दिवसात कुटुंबियांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा। शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील कांदा बियाणासह किमया, फुलसंगम जातीचे सोयाबीन आणि इंद्रायणी भात बियाणे विक्रीसाठी। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडून शेत पिकासाठी युरियासह विविध रासायनिक खतेही उपलब्ध। खते बी बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 7/12 उतारा आणि आधार कार्ड सोबत आणावे। खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, उपाध्यक्ष दत्ता टेमगिरे, भास्कर जगदाळे यांची माहिती। ग्रामविकास विभागाच्या वतीने उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल खेड तालुक्याचे वेताळे गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार। राज्यपाल CP राधाकृष्णन आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल तनपुरे यांचा सन्मान। ग्रामविकास विभागाच्या गौरवाबद्दल विशाल तनपुरे यांचे विविध स्तरातून होते अभिनंदन। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 340वा श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळा 20 दिवसांवर। पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भाविकांच्या सुरक्षतेबाबत घेतला आढावा। श्री संत तुकाराम महाराज संस्थानशी चर्चा। महाद्वार, मंदिर परिसर, दर्शनबारी, पालखीचा पहिला मुक्काम स्थळ अर्थातच इनामदारवाडा, मार्गस्थ होताना अनगट शहावली दर्गा येथे पहिली समाज आरती परिसर आणि पालखी मार्गाची केली पाहणी। कडूस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या चास उपकेंद्रात आरोग्य सेविका पद रिक्त। महिला रुग्णांना होतोय मनस्ताप। युवा कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन। चास येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका पद भरती करण्याची आंदोलकांची मागणी। अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अर्ज भरण्याची गावागावात प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया सुरू। तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी वडगाव पाटोळे ग्रामस्थांशी साधला संवाद। सरपंच भारती पाटोळे आणि ग्रामस्थांशी नुकसानीबाबत घेतला आढावा। शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग बाबत माहिती देत फार्मर आयडीचे विशद केले महत्त्व। पुणे नाशिक महामार्गावरील वाकी खुर्द येथील MR सूर्या इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून 2.25 लाखांची रोकड लंपास। कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी कॅश काउंटर मधून रोकड लांबवली। हेतू बलवंत दान यांची चाकण पोलिसात फिर्याद। अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद। म्हाळुंगे MIDC मधील ॲक्टिव्ह कंपनीच्या मेंटेनन्स विभागात काम करणाऱ्या कामगारानेच कंपनीतील उत्पादनाची केली चोरी। चोरी करताना मूळ भोकरदन येथील नटवर दीपक अकासे याला बेड्या। अजय धरमसिंग चव्हाण यांची पोलिसात फिर्याद। कंपनीतील तांब्याची वायर त्यास केसरी रंगाचे प्लास्टिकचे आवरण असणारे 16 नग लांबविले।